मी पलक प्रभू. मी सर्वोदया हायर सेकंडरीची विद्यार्थिनी. आज स्वयंपूर्ण गोवा या विषयावर मी थोडक्यात बोलणार आहे. गोवा हे लहान राज्य असून सुद्धा पंतप्रधानांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर विश्वास या कल्पनेला प्रेरित होऊन मुख्य स्वयंपूर्ण गोवा व्हावा या कल्पना सुरू केल्या आहेत. स्वयंपूर्ण म्हणजे दुसऱ्याच्या मदतीशिवाय स्वबळावर जगणं. आपला गोवा स्वयंपूर्ण गोवा करायचा असेल तर आपण पहिल्यांदा आपल्या गरजा ओळखून त्यांना आपण दुसऱ्याच्या मदतीशिवाय स्वबळावर कसं करू याचा विचार करावा लागेल व आपण आपले काम स्वतःच केले पाहिजे, तरच आमचा गोवा खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण गोवा होईल. जर गोव्यातील दैनिक गरजा पूर्ण करायची असेल तर स्वयंपूर्ण गोवा होणे ही काळाची गरज आहे. हे काम करण्यासाठी एक किंवा दोन माणसं नव्हे तर प्रत्येकाने आपले काम स्वतःच केले पाहिजे. पूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी आमचा गोवा दुसऱ्या राज्यावर अवलंबून राहायचा. उदाहरणं द्यायची झाली तर अन्न, कपडे, तांदूळ, कडधान्य, फुले, भाज्या. भारत देशाप्रमाणे गोव्यातही बेरोजगारी खूपच वाढलेली आहे. प्रत्येक जण सरकारी नोकरीची वाट पाहतात. पूर्वी बायका फक्त घरात बसायच्या, पण आता सरकारने नवीन योजना सुरू केल्यामुळे न शिकलेली बाई सुद्धा घरातच बसून कमावू लागली आहे. स्वयंपूर्ण या कल्पनेला कोरोना काळात खूप उत्तेजन आलं. छोट्या मोठ्या गोष्टीवर दुसऱ्यावर अवलंबून राहणारे लोक सुद्धा घरातच बसून केक बनवायला शिकले, तर हॉटेलमध्ये मिळणारे जेवण सुद्धा घरातच बनवायला शिकले. हाही एक स्वयंपूर्ण होण्याचा भाग आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे गरजा अधिकच वाढलेल्या आहेत. सध्या महागाईचा प्रश्न एवढा वाढलेला आहे की प्रत्येक जण त्रासाला गेले आहेत. त्याचे कारण म्हणजे दुसऱ्या राज्यावर अवलंबून व दुसऱ्या देशावर अवलंबून राहणारे आम्ही. पुढचा प्रश्न आला तो म्हणजे टॅक्स वाढून आणखीन महाग होऊन जातात वस्तू. तर याला कारणीभूत कोण? तर स्वयंपूर्ण गोवा होणे हे गरजेचे आहे. धन्यवाद. लाईक अँड शेअर माय व्हिडिओ.